किया तो क्या क्या एम्प्लॉयज़ को प्रॉब्लम है, बैंक्स का प्रॉब्लम क्या है। पहला मुद्दा है बैंक्स हम सर्विस देने के लिए है, कस्टमर को सर्विस देना है, लेकिन वो सर्विस देने के लिए हमको एम्प्लॉयज़ चाहिए, आदमी चाहिए। आज ऐसा है कंडीशन 2 लाख वैकेंसी फिलअप नहीं किया है। बहुत ब्रांचेस में शॉर्टेज है, एम्प्लॉय को नुकसान होता है, कस्टमर्स को नुकसान होता है, पब्लिक को नुकसान होता है। सो हमारा कॉन्फ्रेंस के अंदर हम डिमांड किया सब बैंक के अंदर एडिक्वेट रिक्रूटमेंट बहुत ज़रूरी है। वो गवर्नमेंट एग्री नहीं करेगा तो, मैनेजमेंट एग्री नहीं करेगा तो हम सितंबर अक्टूबर ऐसा हड़ताल में जाएंगे। बैंक के अंदर हमको आदमी चाहिए सर्विस देने के लिए, एम्प्लॉयज़ को वर्कलोड भी बहुत बढ़ता है, वो एक है। दूसरा है बार बार गवर्नमेंट बोलता है, 10 दिन के पहले मुंबई में प्रेस मीटिंग में या वित्त मंत्री भी बोला हमारा एजेंडा है, बैंक को निजीकरण करेंगे, एजेंडा होगा। ऐसा है तो हमारा डिसीजन है बैंक्स का पैसा जनता का पैसा है, वो जनता का पैसा जनता के कल्याण में होना चाहिए। वो प्राइवेटाइज करेंगे तो पब्लिक को प्रॉब्लम हो जाएगा, सर्विस कम होता है और लोन ज़्यादा लोग को नहीं देता है। सो उनके कारण हम एक कॉन्फ्रेंस में डिसाइड किया है AIB का डिसीजन अभी गवर्नमेंट और रिजर्व बैंक ऐसा करने का कोशिश करेगा तो 24 आवर्स के अंदर हम पूरा देश के अंदर बैंक एम्प्लॉय हड़ताल में जाएंगे। तीसरा है यूनियन बैंक का बढ़ना है, वो अच्छा बैंक है, अभी तक इम्प्रूवमेंट बहुत है, लेकिन और प्रॉब्लम्स है टेक्नोलॉजी के अंदर, उनका पॉलिसी के अंदर, वो सब ठीक करके यूनियन बैंक और आगे जाना है। उसको एम्प्लॉयज़ भी हम कोऑपरेट करेंगे, ऐसा वो भी इधर डिसाइड किया। नीड वाइब्रेंट बैंक्स इन आवर कंट्री फॉर अ वाइब्रेंट इकोनॉमी। इकोनॉमी बहुत डाउन स्लाइड में है, अभी देखता है गवर्नमेंट बार बार बोलता है हम वो अमृत काल में है, अमृत काल, ऐसा कुछ नहीं है। इकोनॉमी बढ़ता नहीं है, जॉब क्रिएशन बहुत कम हो गया है, नौकरी चला जाता है। सो उनके कारण इकोनॉमी ठीक करने का गवर्नमेंट थोड़ा करना, वो डिमांड रखे हम लड़ेंगे। दूसरा है मजदूर लोग का कानून है, दैट लेबर लॉस आर वेरी इंपॉर्टेंट। नाउ दे आर ट्राइंग टू चेंज द लेबर लॉस, so if they go ahead on that we will be fighting, and they want to privatize the banks. We are totally opposed to privatization of banks. There is no need at all. In fact, other private banks should be nationalized because merger is not required at all. India we need expansion. Banking density बहुत कम है, it is very less in our country. We need more banks, we need more branches. So why they want to consolidate? Government policy is completely wrong. Their economic policies, their social policies, their political policies are all not good for our country at all. So we have decided that if they pursue the policy, we will pursue the policy of struggle. That is एम्प्लॉयज़ एसोसिएशन कर्नाटका का आज 30th कॉन्फ्रेंस यहाँ हो रहा है। ये एक्चुअली मर्जर के बाद तीनों बैंक की एम्प्लॉयज़ साथ में आकर एक बैनर के नीचे आने के बाद ये पहला कॉन्फ्रेंस कर रहे हैं। इस कॉन्फ्रेंस में पिछले 3 साल में मर्जर के बाद किस तरीके से बैंक आगे बढ़ा है और किस तरीके से आगे बढ़ना चाहिए, ये दोनों को अभी विश्लेषण करेंगे और उसके आधार के ऊपर कॉन्फ्रेंस रिजोल्यूशंस वगैरह अडॉप्ट करेगा और यूनियन बैंक मैनेजमेंट को बताएगा कि एम्प्लॉयज़ क्या चाहते हैं। आखिर बैंक एम्प्लॉयज़ की एक्सपेक्टेशंस और एस्पिरेशंस को भी ध्यान में रखना चाहिए, क्योंकि एम्प्लॉयज़ और ऑफिसर्स वो भी एक इम्पॉर्टेंट स्टेक होल्डर है और उसको ध्यान में रखते हुए बैंकों को आगे लेके जाने की ज़रूरत है। और इसमें हम चर्चा करने की टाइम गवर्नमेंट की पॉलिसीज़ के बारे में भी चर्चा होगा। जिस तरीके से IDBI बैंक को बेच रहे हैं, ऐसा तो मुझे लग रहा है कि एक लिया तो एक फ्री मिल जाएगा, ऐसी तरीके का कानून को रिलैक्स कर CVC नहीं लागू होगा, CBI नहीं लागू होगा, आपको मिनिमम शेयर होल्डिंग की, पब्लिक शेयर होल्डिंग की ज़रूरत नहीं है, ऐसा हर तरीके का कानून को रिलैक्स करते हुए इस तरीके से IDBI बैंकों को बेच रहा है, उस तरीके का प्राइवेटाइजेशन को हम अपोज कर रहे हैं। प्राइवेटाइजेशन की ज़रूरत नहीं है। पब्लिक सेक्टर बैंक्स को आगे बढ़ने के लिए पॉलिसीज़ बनाना चाहिए
आज भी ग्रामीण क्षेत्र में बहुत से बड़े संख्या की लोग लैंडलॉर्ड की और मनी लेंडर की दबाव में ही आज भी काम कर रहे हैं। तो इन लोगों को सस्ते में बैंक क्रेडिट पहुंचना चाहिए, ये भी हमारी पॉलिसीज़ होगी। और कस्टमर्स को अच्छी तरीके से सुविधा देने के लिए जो कुछ करना चाहिए करना चाहिए। हम तो ये बोल रहे हैं कि अगर ये गवर्नमेंट हमारी जो थकित कर्जे बोलते हैं, जो NPA बोलते हैं, उसको रिकवरी करने के लिए कानून बना देगा तो मैं दावा के साथ कह सकता हूँ कि कस्टमर्स को फ्री सर्विस चार्जेस के बिना हम सर्विस भी दे सकते हैं। इसलिए सारा चीज़ के ऊपर चर्चा होगी और उसके अंदर रेजोल्यूशन भी पास होगा और वो रेजोल्यूशंस को बैंक मैनेजमेंट को भी भेजा जाएगा। हमारी ऑल इंडिया बैंक एम्प्लॉयज़ एसोसिएशन के जनरल सेक्रेटरी भी अपनी स्तर पर वो आगे भी लेके जाएंगे। ಇವತ್ತು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬೆಂಗಳೂರು ಸಿಟಿಯಲ್ಲಿ ನಡೆಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। 3 ಬ್ಯಾಂಕು ಮೆರ್ಜ್ ಆದಮೇಲೆ ಈ ಕರ್ನಾಟಕ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲದಾಗಿ 3 ಬ್ಯಾಂಕ್ ಸೇರಿಕೊಂಡು ನಾವು ಈ ಒಂದು ಸಮಾವೇಶನ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಈ ಸಮಾವೇಶಕ್ಕೆ ಸಾಧಾರಣ 1200 ಸದಸ್ಯರು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಇವತ್ತು। ಇದು ಒಂದು ಭಾಳ ಪ್ರಮುಖವಾದ ಒಂದು ಮಟ್ಟದಲ್ಲೇ ನಡೀತಾ ಇದೆ। ಈ ಸಮಾವೇಶಕ್ಕೆ ಕರ್ನಾಟಕ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ಎಲ್ಲ ಮೂಲೆಯಿಂದನೂ ಬಂದು ನಮ್ಮ ಸದಸ್ಯರು ಬಂದು ಇದು ಪಾಲ್ಗೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಇದರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಇರುವ ನಮ್ಮ ದೊಡ್ಡ ಲೀಡರ್ ಅಂತ ಕಾಮ್ರೇಡ್ CHV ಅವರು, ಕಾಮ್ರೇಡ್ ಶಂಕರ್ ಅವರು, ನಮ್ಮ ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ಬ್ಯಾಂಕ್, ಯೂನಿಯನ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಜನರಲ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಅವರು ಇವರೆಲ್ಲ ಬಂದು ಅವುಗಳ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಸಮಾವೇಶ ನಡೀತಾ ಇದೆ। ಇದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಅಖಿಲ ಭಾರತ ಮಟ್ಟದಿಂದ ಹಿಡಿದು ಕೇಂದ್ರ ಮಟ್ಟದಿಂದ ಇನ್ನು ಕೆಳಗಡೆ ಮಟ್ಟದವರೆಗೂ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವರು ಏನೇನು ಹೇಗೆ ನಡೆಸಬೇಕು, ಹೇಗಿದೆ ಇವತ್ತಿನ ಬ್ಯಾಂಕಿಂಗ್ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಏನೇನು ನಡೀತಾ ಇದೆ, ಇನ್ನು ಮುಂದಕ್ಕೆ ಈ ಒಂದು ಗವರ್ಮೆಂಟ್ ಪಾಲಿಸೀಸ್ಗಳಿಂದ ಎಷ್ಟೆಷ್ಟು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇನ್ನು ಮುಂದಕ್ಕೆ ತೊಂದರೆಗಳು ಬರುತ್ತೆ ಅನ್ನೋದು ಭಾಳ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಸ್ಪಂದಿಸಿದ್ದಾರೆ ಎಲ್ಲರಿಗೆ। ಈಗ ಇನ್ನೊಂದು ಕೂಡ ನಾವು ಕೇಳಬೇಕಂತಂದರೆ ಇವಾಗ ಪ್ರೈವೇಟೈಸೇಷನ್ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಪ್ರೈವೇಟೈಸೇಷನ್ನು ಅನ್ನೋದು ಇವತ್ತು ಇರುವ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಗೆ ಅದು ಒಂದು ಆನ್ಸರ್ ಅಲ್ಲ। ಪ್ರೈವೇಟೈಸೇಷನ್ ಸುಮ್ಮನೆ ಏನೋ ಒಂದು ಮುಚ್ಚಮರಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ನಾವು ವಿಲೀನೀಕರಣ ಆಗಲಿ, ಮೆರ್ಜರ್ಸ್ ಇದಾಗಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದೂ ಕೂಡ ಈಗ ಬ್ಯಾಂಕಿಂಗ್ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಇರುವ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ನ ಅದು ಸಾಲ್ವ್ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಇದು ಅಲ್ಲ। ಅವರುಗಳು ಸುಮ್ಮನೆ ಎಲ್ಲ ಚಿಕ್ಕ ಇರೋರು ಬ್ಯಾಂಕನ್ನ ದೊಡ್ಡದಾಗಿ ಮಾಡಿ ಮಾರಾಟ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಅವರು ಇದು ಮುಂದೆ ಹೊರಟಿದ್ದಾರೆ ಹೊರತು ಬೇರೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಉದ್ದೇಶವೂ ಇಲ್ಲ। ಇವತ್ತು ಸುಮಾರು ಬ್ಯಾಂಕುಗಳು ಮರ್ಜಿಂಗ್ ಮಾಡಿ ಬ್ರಾಂಚಸ್ಸು ಕ್ಲೋಸ್ ಆದಮೇಲೆ ಬ್ರಾಂಚ್ ಕಸ್ಟಮರ್ಸು ಹೊರಗಡೆ ಬ್ಯಾಂಕು ಇಲ್ಲ ಪ್ರೈವೇಟ್ ಬ್ಯಾಂಕಿಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ ಹೊರತು ಅವ್ರಿಗೆ ಸರಿಯಾದ ಒಂದು ಕಸ್ಟಮರ್ ಸರ್ವಿಸ್ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ। ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಬ್ಯಾಂಕ್ಸು, ಪಬ್ಲಿಕ್ ಸೆಕ್ಟರ್ ಬ್ಯಾಂಕ್ಸು ಎಲ್ಲ ರೀತಿಯಲ್ಲಿ ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ। ಈ ವರ್ಷ ಕಳೆದ ವರ್ಷ 31/3/2023ಗೆ ಎಲ್ಲ ಪಬ್ಲಿಕ್ ಸೆಕ್ಟರ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಸೇರಿಸಿ 1,814,000 ಕೋಟಿ ಪ್ರಾಫಿಟ್ ಬಂದಿದೆ। 1 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ಪ್ರಾಫಿಟ್ ಬಂದು ಇದು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಸುಮ್ಮನೆ ಬರುತ್ತಾ? 1 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ಸುಮ್ಮನೆ ಪ್ರಾಫಿಟ್ ಬಂದುಬಿಡ್ತದ? ಸೊ ಗ್ರಾಸ್ ಪ್ರಾಫಿಟ್ಟು ಕೂಡ ಗ್ರಾಸ್ NPA ಲೆವೆಲ್ ಕೂಡ ಭಾಳ ಕಮ್ಮಿ ಆಗಿದೆ। ಇವತ್ತು ಕೂಡ ನಾವು 65,000 ಕೋಟಿಗಳು NPAಸ್ಗೆ ಪ್ರಾವಿಷನ್ ಇಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಇದೆಲ್ಲ ಕೂಡ ಕಾರ್ಪೊರೇಟ್ಸ್ ಅವರಿಂದನೇ ಬರ್ತಾ ಇರೋದೇ ಹೊರತು ಸಾಮಾನ್ಯಿಕರ ಇವರುಗಳು ರಿಟೇಲ್ ಲೆಂಡಿಂಗಿಂದ ನಮಗೆ NPAs ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ। ಇದು ಆಗ್ತಾ ಇರೋದು NPAs ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಭಾಳ ಜಾಸ್ತಿ ಬರ್ತಾ ಇರೋದು ಕಾರ್ಪೊರೇಟ್ಸಿಂದಾನೆ। ಈ ಗೌರ್ಮೆಂಟು ಕಾರ್ಪೊರೇಟ್ಸ್ ಅವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಟು ಮಾಡಿ ಸಾರ್ವಜನಿಕರನ್ನ ಸೈಡಿಗೆ ತಳ್ಳಿ ಈ ಒಂದು ಅವ್ರಗಳಿಗೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಕೊಡುವಂಥ ಇದು ಈ ಮೆರ್ಜರ್ಸ್ ಆಗಲಿ, ಈ ಲೋನ್ಸ್ ಬಗ್ಗೆ ಆಗಲಿ, ಈಗ ನೀವು ನೋಡ್ಕೊಳ್ತಾ ಹೋದರೆ ಕಾರ್ಪೊರೇಟ್ಸ್ ಅವ್ರಿಗೂ ಲೋನ್ ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ಕಮ್ಮಿ ಇದೆ, ಆದರೆ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಈ ಫಾರ್ಮರ್ಸ್ಗಾಗಲಿ, ಈಗ ಪೀಸೆಂಟ್ಸ್ಗಾಗಲಿ, ರಿಟೈಲ್ ಇವ್ರಿಗಾಗಲಿ ರೇಟ್ ಆಫ್ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತದೆ। ಸೊ ಇಂಥ ಒಂದು ಇದೆಲ್ಲ ನಾವು ಈವನ್ ರೆಕ್ರೂಟ್ಮೆಂಟು ಕೂಡ ನಮ್ಮ ಸಾಹೇಬರು ಹೇಳಿದಾಗ ನಾವು ಈ ರೆಕ್ರೂಟ್ಮೆಂಟು ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನಾವು ಒಂದು ಮುಷ್ಕರಕ್ಕೆ ನಾವು ತಯಾರಿ ಆಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಯಾವಾಗ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ ಅಕ್ಟೋಬರ್ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಮುಷ್ಕರಕ್ಕೆ ನಾವು ತಯಾರಿ ಆಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। Performance linked incentive that has been earned by the bank, and we also have the leaders here worked hard for the last more than 2 years for the harmonization and share amongst all the banks, and that's how the union integration has taken place, harmonization of service conditions have taken place, and that's how the bank is concerned of all ಮಕ್ಕಳ ಹೈಯರ್ ಎಜುಕೇಷನ್, ಮಗಳ ಮದುವೆ, ಕನಸಿನ ಸ್ವಂತ ಮನೆ, ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಹೆಂಗೆ ಹಣ ಹೊಂದಿಸ್ಬೇಕಂತ ಟೆನ್ಷನಲ್ಲಿದ್ದೀರಾ?
ಟೆನ್ಷನ್ ಬಿಡಿ, ನೀವು ಅಡವಿಟ್ಟ ಚಿನ್ನವನ್ನ ಬಿಡಿಸಿ ನಿಮ್ಮಲ್ಲಿರೋ ಹಳೆ ಚಿನ್ನವನ್ನ ಇಂದಿನ ಆನ್ಲೈನ್ ರೇಟಿಗೆ ಕೊಂಡುಕೊಂಡು ತಕ್ಷಣ ನಿಮಗೆ ಬಾಕಿ ಹಣ ಕೊಡ್ತೀವಿ. ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಗೋಲ್ಡ್ ಕಂಪನಿ, ಇದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಕಂಪನಿ.